तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईकांची पुन्हा एकदा सत्ता आली जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. दोन नेते खूप महत्वाचे ठरलेले आहेत. दोन भाऊ या निकालामध्ये पडद्यामागे राजकारण केलेलं आणि ते आज यशस्वी ठरलं असं मला काय हरकत नाही. माजी आमदार संदीप नाईक यांना निवडणुकीत तोंडावर पक्षप्रवेश दिला. तो जर कदाचित आधी दिला असता तर रिझल्ट थोडाफार अजून वेगळा 5 ते 10 जागांची शक्यता जास्त मिळाली असता. काही स्ट्रॅटेजी त्या करता आल्या असत्या. खरं तर शिवसेना भाजप युतीवरून काही जागांचं नुकसान झालेलं आहे. युती झाली नसली तरी त्या गोष्टींनी तिथल्या राजकारण करणं, तिथली रणनीती आखणं या थोड्या गोष्टी आधी कराव्या लागल्या असत्या. परंतु शिवसेना भाजप युती होते की नाही, मग काही लोक घ्यायची होती, पण मग युती होईल की नाही, मग ते लोक तिकडे गेले शिंदेच्या शिवसेने. असं सगळं प्रश्न निर्माण झाला. पण संदीप नाईक निवडणुकीत तोंडावर आले आणि भाजपला सत्तेत घेऊन गेले. आता संदीप नाईकांनी काय केलं, गावागावामध्ये जाऊन रॅली केल्या, गावातल्या लोकांशी संवाद साधला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये थोडक्यात मताने झालेला पराभव या गोष्टीची सल ठेवली आणि प्रत्येक जिथं काही चुकलंय का, जिथं कुठे आवश्यकता आहे का माझे, त्या लोकांशी संवाद साधला. फोनवरून प्रत्येकाशी संवाद साधवते आणि विशेषतः पॅनल एका प्रभागामध्ये 4 उमेदवार द्यायचे होते, तर प्रत्येकाशी 1 to 1 चर्चा केली. गणेश नाईकांनीच केली, पण पडद्यामागे संदीप नाईक ते सतत त्या उमेदवाराशी चर्चा करत, तुला कुठला पॅनल पाहिजे, तुझ्यासोबत कोण पाहिजे, तुला नेमकी काय करायचंय, तू किती मतं आणू शकतो आणि कुठल्या भागात तिथले कुणाला फोडावं लागेल, हे सगळं संदीप नाईकांनी जे आहे ते करून दाखवलं. गेल्या निवडणुकीत सुद्धा थोडक्या मतात झाले पराभव. यावेळेला संदीप नाईक किंग मेकर ठरले आणि बेलापूरमध्ये सर्वाधिक नगरसेवक आणण्याचं काम हे संदीप नाईकांनी केलेलं आहे. म्हणजे नेरुळमध्ये ते धक्के दिलेले आहेत. अनेक बेलापूरमध्ये शिंदेचा जरी शिव आले असते, ते लोक सुद्धा भाजपामध्ये येणार होते. पण या शिवसेना भाजप युती, मग तिकडे स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, हा संघर्ष जो आहे त्याचा फटका कुठं काय भाजपला म्हणजे या युती होते की नाही याचाही बसलेला आणि पुन्हा मग असं सगळं प्रश्न निर्माण झाला. पण संदीप नाईकांनी प्रत्येकाशी चर्चा केली, संवाद साधला आणि मॅरेथॉन बैठका पडद्यामागे करत राहिले. फार प्रसिद्धीची झोतात न पडता आपण काय केलं पाहिजे ही भूमिका संदीप नाईकांनी व्यक्त केली. त्यामुळे संदीप नाईकांनी जे करून दाखवलेलं आहे, म्हणजे विधानसभेला 327 मतांनी पराभव. संदीप नाईकांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि त्या मॅरेथॉन बैठकातून प्रत्येक उमेदवाराला काय टिप्स दिल्या गेल्या. तुम्ही काय करायचं, प्रचार कसा मुद्दा करायचा, लोकांपर्यंत कसं जायचं, लोकांशी चर्चा काय करायची, गणेश नाईकांनी केलेले विकासाचे अजेंडा जो आहे तो सांगायचा. हे सगळं काम संदीप नाईकांनी आपल्या उमेदवारांना सांगितलं. इथे विकासाचे मुद्दे घ्या, आपल्या नवी मुंबई शहरातली चोरी कुणी केली, त्यांचे शिंदेचं नेतृत्व काय करतंय, या सगळ्याच अनुषंगाने संदीप नाईकांनी राजकीय भूमिका खूप महत्वाची ठरली. त्यामुळे संदीप नाईक पडद्यामागे खूप महत्वाचा रोल बजावत गेले आणि संदीप नाईककडे मॅनेजमेंट आहे, ताकद आहे, त्याची कुणा विरोधाकडे क्षमता दाखवण्याची त्याची, अशा अनुषंगाने संदीप नाईकांचा एक महत्वाचा रोल होऊन गेला आणि संदीप नाईकांनी भाजपात येऊन करून दाखवलं. हा एक महत्वाचा आहे. सत्तेपर्यंत नेणं हे संदीप नाईकांचा करिश्मा आहे. कारण 25 वर्ष महापालिकेत नाईकांची सत्ता, कुठे नाराजी नाट्य असतं. मात्र अशा वेळेला मतदारांना पुन्हा एकदा जे आहे ऍक्सेप्ट करणं नाईकांची सत्ता हे खूप महत्वाचं आहे. कारण लोकांना परिवर्तनाची जास्ती गरज असते, लोक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मतदारांना ठासून सांगितलं नाईकांशिवाय पर्याय नाही आणि नाईक म्हणजे नवी मुंबई आणि भाजप म्हणजे नवी मुंबई हे सांगण्याचं काम नाईकांनी केलं. 2014-15च्या निवडणुकीमध्ये भाजपामध्ये लाट होती, तरी नवी मुंबई महानगरपालिका सत्ता आणण्यामध्ये गणेश नाईकांचा वाटा होता. त्यावेळेस ते मंत्री पण नव्हते, त्यावेळी भाजपचे राज्यात आणि केंद्रात सत्ता होती, तरी नाईकांनी सत्ता इथे आणून दाखवली. म्हणजे संदीप नाईकांनी जे मॅनेजमेंट केलं ते कौतुक करण्यासारखं आहे. आता आपण जातोय संजीव नाईक. संजीव नाईक हे जे आहेत त्यांच्याकडे खरं तर जबाबदारी दिली होती, ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी त्यांना करण्यात आलं होतं. संजीव नाईक हे वरिष्ठ लोकांशी बोलत होते, म्हणजे शिवसेनावादी युती संदर्भात सागर नाईक बोलत होते. पण संजीव नाईक हे वरिष्ठ देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्र चव्हाण असतील की भाजपच्या ज्या कोर कमिटीमध्ये काही नेते असतील, यांच्याशी ते संवाद साधत होते की आपल्याला युती करायची नाही, एवढ्या जागा आपण मिळवू शकतो,
पण मेजॉरिटी आणू शकतो. मग त्यांच्याकडे जाण्याची गरज काय? ज्याने आमचे नवी मुंबई शहरातले भूखंड लुटले, पाणी दिले, चोरले आणि गणेश नाईकांनी आक्रमकपणे एकनाथ शिंदेनं टोपलं. परत त्यांच्यासोबत कसं जायचं? हे जे पटवून देण्याचं काम जे आहे संजीव नाईकांनी वरिष्ठ पातळीवर केलं. आणि विशेष म्हणजे संजीव नाईकांनी जे आहेत प्रभाकर रचनेमध्ये महत्वाची भूमिका न्यायालयापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला, निवडणूक आयोगावर मांडण्याचा प्रयत्न केला. कारण जर एकनाथ शिंदेनी पूर्णपणे डाव टाकला होता की सगळे प्रभाग त्यांनी बदलले गेले होते आणि प्रभाग त्यांच्या लोकांसारखे बनवले गेले होते. मग शिंदेच्या शिवसेनेत प्रभाग हवे तसे त्यांना बनवून आले. तुला इथं उभं राहायचं, तुला प्रभाग कसा पाहिजे हे घे, तुला प्रभाग कसा पाहिजे तुला घे. परंतु संजीव नाईकांनी सगळा स्टडी केला, अभ्यास केला, इथे काय होऊ शकतं, त्याचं काय होणार आहे का, हे सगळे अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला आणि न्यायालयापर्यंत लढण्याचा प्रयत्न संजीव नाईकांनी केला. त्यामुळे आपण जर विचार केला, संजीव नाईकांनी ही सगळी भूमिका भाजपच्या वरिष्ठ पातळीवर मांडली, कन्व्हिन्स केलं संदीप यांनी, देवेंद्र फडणवीस असतील आणि रवींद्र चव्हाणांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग 28 पैकी जे 28 उमेदवार बदलले गेले त्यातले 12 जे आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की संजीव नाईक पडद्यामागे भूमिका करत होते, वरिष्ठ पातळीशी बोलत होते. मूळ मुद्दा असा आहे संजीव नाईक शांत संयमी स्वभावाचे आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कन्व्हिन्स करणं मतदारांना असेल, उमेदवाराला असेल, सगळ्या दोन्ही पक्षातल्या मग राजेश पाटील असतील, हे सगळं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न जो आहे तो संजीव नाईकांनी केला. मूळ मुद्दा असा आहे की संजीव नाईकांनी स्ट्रॅटेजी बदलली, प्रभाग रचनेनुसार उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. काही उमेदवारांना त्यांना बदलावं लागलं, म्हणजे 28 उमेदवार बदलण्यात आलेले 111 पैकी, आणि ते 28 उमेदवार जे दिलेत त्यातले 12 लोक निवडून आलेले. त्यामुळे संजीव नाईकांनी ही स्ट्रॅटेजी बदलली, लोकांशी संवाद झाले, रॅली केल्या आणि ग्राउंड लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला धीर दिला की प्रभाग रचनेमध्ये अनेक लोक घाबरले होते, आपण पडतो की काय म्हणून काही लोक उभे पण राहिले नाहीयेत. ही सगळी प्रभाग रचना जी आहे एकनाथ शिंदेने केलं, पण त्याच्या हातात काही लागलं नाहीये. शेवटी नाईकांची सत्ता आलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की संजीव नाईक आणि संदीप नाईकांनी या दोन भावांनी करून दाखवलं आणि भाजपला जिंकून दाखवलं. हे महत्वाचं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.